रंगोली 11 आपला आयकॉन खेळाडू कृपया इथे पाठवा. आणि हे पहा, अजूनही सकाळ दुपार 12:34 चेंडू पडल्यावर अजूनही हा भगवा झेंडा घेऊन चालणारा तो आहे समीर आणि थॉमस डायस यांचे इथे रंगोली रिट्रीट या संघाचे. थॉमस, वेलकम टू माथेरान. फिरोज शेख, वन ऑफ द बेस्ट आयकॉन. फिरोज, आपलं स्वागत आहे माथेरान नगरीमध्ये. आपणही एका संघाचा भाग आहात. वेलकम टू माथेरान. धन्यवाद. ओ टू द कॉमेंट्री बॉक्स प्लीज. एक मिनिट. संजय मोहिते पत्रकार मित्र यांचं आम्ही इथे हार्दिक स्वागत सत्कार करत आहोत. संजय मोहिते यांना विनंती, आपण कृपया टॉस बॉक्स सेंटकडे प्रयाण करावं. संजयजी, पत्रकारितलं अजून एक महत्त्वपूर्ण योगदान असलेलं नाव संजयजी मोहिते यांचं इथे स्वागत आयोजक प्रसादभाई सावंत यांच्या हस्ते केले जात आहे. संजयजी धन्यवाद, तुम्ही या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि स्वागत. ओ टू द कॉमेंट्री बॉक्स टू कुणाल दादा सर, प्लीज कंटिन्यू. खूप खूप धन्यवाद बंटीजी आणि त्याचबरोबर चंद्रकांतजी शेट्टे यांचा आवाज तुम्ही ऐकलात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे शिव छत्रपती यांना मानाचा मुजरा करून जाऊया. आज प्रसादभाई सावंत मित्र परिवार गोल्डन स्टार क्रिकेट संघ माथेरान आयोजित माथेरान चषक 2022चा हा दैदिप्यमान सोहळा, जिथे दोन्ही संघ आता तयार आहेत. किरण पवार ऑल इंडिया आयकॉन खेळाडू, ज्याला तुम्ही स्क्रीनवर पाहताय, आता पहिलं षटक टाकण्याच्या तयारीमध्ये तो असेल. पहिला बॉल किरण पवारचा. पहिला बॉल लेटकट हलक्या हाताने ढकलला बॅकवर्ड पॉइंटला, तिथे 1 रनने स्वतःचं खातं उघडलंय फलंदाजाने. आरिफ शेखचं इथे अकाउंट ओपन होते आणि त्याच्या बरोबरीने अनिकेत मैदानामध्ये खेळताना दिसतोय. अनिकेत आखाडे सध्या स्ट्रायकिंग एंडला. फुल टॉस लॉफ्ट केलाय ऑन साइडला, लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय सीमा पार, षटकार. फेस करत असताना अनिकेतच्या बॅट मधून हा बुलंदी पॉवरफुल फटका ऑन साइडला, लॉंग ऑनच्या डोक्यावरून त्याच्या बॅट मधून षटकार आलाय. किरणचं भव्य स्वागत, परंतु त्यानंतर किरणने कमबॅक केला. आतमध्ये येणारा बॉल आणि इथे रनआउटची संधी नॉन स्ट्रायकिंग एंडला. अतिशय चांगला थ्रो किरणच्या माध्यमातून, परंतु 1 रन इथे यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. या सिंगलच्या जोरावर धावा होत आहेत स्कोर बोर्डवर आतापर्यंत 8. आमच्याबरोबर गुणलेखनामध्ये सध्या उमेश भोईर आहेत. tenniscricket.in च्या माध्यमातून माथेरान चषकाचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते. आज स्पर्धेचा पहिला दिवस रात्र क्रिकेटची पर्वणी माथेरान वासियांना चाखायला तर मिळणारच आहे. त्याचबरोबर संपूर्ण भारताचं लक्ष या स्पर्धेवर केंद्रित झालेलं आहे. आज पहिल्याच दिवसामध्ये छाप सोडणारे अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये किरण पवार रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण फाईन लीगचा क्षेत्ररक्षक बॉल अडवतोय, तोपर्यंत एक चोरटी धाव पूर्ण केली जाते. संध्याकाळच्या सत्रामध्ये ही झालेली चोरी मी म्हणेन, आणि तत्पूर्वी या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 9. एक मोबाईल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सापडलेला आहे. ज्या कोणाचा असेल रेडमीचा हा मोबाईल आहे, आपली ओळख पटवून तो मोबाईल इथून घेऊन जा. बॅकफुटला जाऊन कट केलाय, बॉल चाललाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक धावतायत, परंतु हे मैदान आणि या मैदानावरची आउटफील्ड एवढी फास्ट आहे की बॉल थांबणार नाही. हा येतोय चौकार.
केस सध्या पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग करत असताना टीमसाठी किरणचा खरपूस समाचार इथे कट करण्याचा प्रयत्न, बॉल आतमध्ये आणला आणि इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. पहिलं षटक इथे किरण पवारचं संपले, जो सावळे गावाला बिलॉंग करतो. ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून तो या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. आणि किरण बरोबर मी मगाशी चर्चा करत होतो, किरणने सांगितलं अगदी 8वी पासून मी माथेरानच्या क्रीडा नगरीमध्ये खेळण्यासाठी येतोय आणि तब्बल 18 वर्ष मी प्रवास करतोय माथेरान नगरीचा. हा देखील त्यातल्या त्यात एक वेगळा रेकॉर्ड असेल. 18 वर्ष एखादा खेळाडू माथेरान नगरीमध्ये येतो आणि 8वी मध्ये असताना, विशेष म्हणजे तेव्हापासून तो ही स्पर्धा खेळण्यासाठी येतोय. माथेरानच्या अनेक स्पर्धा तो खेळण्यासाठी येतोय. त्याच्यामुळे माथेरान नगरीवरचं त्यांचं प्रेम इथे प्रदर्शित होतं. 13 धावा फलकावर आहेत. पहिलं षटक संपलंय, त्याच्यामध्ये खूपच चांगली फलंदाजी अनिकेत आखाडेच्या माध्यमातून आरिफ शेखने 2 चेंडूमध्ये 2 धावा केल्यात. गौरव 11 विरुद्ध रिया 11 अशी ही लढत आहे. गौरव 11ची फलंदाजी आहे, रिया 11 गोलंदाजी करताना दिसतात. पॉवर प्ले चं पहिलं षटक किरण पवार याचं संपन्न झालंय. आयकॉन खेळाडू पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करताना दिसलाय. दुसरं षटक टाकण्याची जबाबदारी बिलाल राजपूतच्या खांद्यावर. मॅन फ्रॉम गुजरात बिलाल राजपूत. या स्पर्धेची ओढ फक्त गुजरात पर्यंतच लागलेली नाहीये, तर कोलकाता, पश्चिम बंगालचे खेळाडू असतील, त्याचबरोबर एमपीचे खेळाडू असतील, मध्य प्रदेशातले खेळाडू असतील, असे अनेक खेळाडू नशीब आजमावताना या 2 दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. या स्पर्धेच्या दरम्यान बिलाल राजपूत सध्या चर्चेचा विषय आहे. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असेल, ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, कारण या खेळाडूने खूप मोठमोठ्या स्पर्धांमध्ये धमक दाखवली आहे, गुणवत्ता सिद्ध केली आहे त्याच्या फलंदाजीची, परंतु आता गोलंदाजी करतोय. पहिला बॉल ऑन साइडला टर्न केला, डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन इथे कंप्लीट होईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय, थोडंसं फंबलिंग आणि त्याचा फायदा इथे उचललाय. 2 धावा पूर्ण केल्या जातात. नरेश होता तिथे डीप स्क्वेअर लेगला, तोपर्यंत 2 धावा मिळवल्यात फलंदाज आरिफ शेखच्या खात्यामध्ये. या 2 धावा जातात. बिलाल राजपूत हा गुजरातचा खेळाडू आता गोलंदाजी करताना दिसतोय. एमपीची जी स्पर्धा भोपाळमध्ये रंगली होती, ती स्पर्धा अक्षरशः गाजवली या खेळाडूने. त्याच्यानंतर सांगेम प्रीमियर लीग गोवामध्ये जी स्पर्धा झाली, तिथे अप्रतिम खेळ दाखवला आणि नेहमी चर्चेमध्ये राहिलेला खेळाडू बिलाल राजपूत सध्या हे षटक हाताळत असताना 15 धावा फलकावर आहेत. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर आणि त्याच्या समोर बॅटर आहे आरिफ शेख. प्रसादभाई सावंत मित्र परिवाराच्या माध्यमातून तथा गोल्डन स्टार क्रिकेट संघ आयोजित माथेरान चषक पर्व 7व्या पर्वामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, आणि पंच सांगतात आमचं काम आम्हाला करणं गरजेचं आहे आणि ते आम्हालाच करू द्या. वाईड बॉलचा इशारा. इथे एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये जाईल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावांमध्ये भर पडते. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 16 धावा. 16. माथेरान नगरीमध्ये आपण आहोत. ही क्रीडा नगरी अक्षरशः नावून निघेल. आता 2 दिवस रात्रीमध्ये फक्त क्रिकेट आणि क्रिकेट वर चर्चा होतील. प्रत्येक गल्ली बोळात, चौकामध्ये आता क्रिकेटच्या चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. सकाळी आल्यानंतर प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये सातत्याने हेच चित्रण पाहिलं जात होतं की कुठला संघ जिंकला, कुठले आयकॉन खेळाडू खेळले, उस्मान पटेलने काय केलं, याच्यानंतर थॉमस कधी खेळणार आहे, किरण पवार कसा खेळेल. या स्पर्धेमध्ये या चर्चा प्रत्येक स्टँडवर रंगताना दिसलेल्या आहेत. ही माथेरान नगरी आहे. यावेळेला सुरेख गोलंदाजी बिलाल राजपूतची. कमी गतीने टाकलेला बॉल, या अगोदरचा बॉल जास्त वेगाने टाकला, परंतु हा बॉल पहा ऍक्शन रिप्ले मध्ये थोडस कमी गतीने गेला, सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये आणि सरळ इथे येतोय डॉट बॉल. 16 धावांवर स्थिर आहे धावसंख्या. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना हे दुसरं. 4 षटकांची लढत. यावेळेला लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने, मिडॉनला क्षेत्ररक्षक नाहीये, स्वतः बिलाल धावतोय आणि नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होताना दिसतील. मगाशीच चंद्रकांत शेट्टी यांनी सांगितलं की अगदी मुख्य बाजारपेठेपासून भरपूर वर हे क्रीडांगण आहे, परंतु अशाही विपरीत परिस्थितीवर मात करून इथे जनरेटर्स व्हॅन्स येतात. त्याचबरोबर अशा पद्धतीची विद्युत रोषणाई केली जाते, मेहनत घेतली जाते आणि त्याचमुळे ही स्पर्धा संपन्न होते. समोरचे फोकस मला वाटतं थोडासा त्रास देतात बॅटरसाठी, तर जे ऑपरेटर्स असतील त्यांनी थोडंसं त्याच्यावर लक्ष द्यायचं. अंपायर सांगतायत काही समोरचे जे हॅलोजन्स आणि फोकस आहेत त्याच्यामुळे थोडासा बॅटरला त्रास होतोय. हो, काही टेक्निकल गोष्टी असतात त्या सुधार करून पुन्हा एकदा सामन्याकडे आपण वळण घेऊ. या महत्वाच्या गोष्टी आहेत क्रिकेट या खेळासाठी.
मंडप डेकोरेटर्स कोणी आपण असाल तर यायचं आहे आणि समोरचे जे फोकस आहेत ते कुठेतरी त्रास देतात बॅटरला, ते बंद करून घ्या. मंडप डेकोरेटर्सचे प्रतिनिधी स्टेज जो आहे मुख्य स्टेज त्याच्या लेफ्ट साइडला डाव्या हाताला. तर सामना थोडासा थांबलाय, चर्चा करूया स्पर्धेच्या बाबतीत. आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये आपण पाहतो अनेक मातब्बर खेळाडू या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावताना दिसणार आहेत. सौ प्रेरणाताई प्रसाद सावंत, माजी नगरात माननीय नगराध्यक्ष माथेरान नगर परिषद, प्रसादबाई विश्वनाथ सावंत शिवसेना शहर संपर्क प्रमुख तथा माजी नगरसेवक माथेरान यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा आहे. आज वीर हुतात्मा विठ्ठलराव उर्फ भाई कोतवाल क्रीडा संकुल मध्ये आपण आहोत. ऑलिम्पिया रेस कोर्स माथेरान मध्ये अतिशय कठीण परिस्थितीमध्ये हा सर्व तामझाम इथे केला जातो, परंतु परिस्थितीवर मात करून ही स्पर्धा नेहमी चर्चेचा विषय ठरली आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक स्पर्धा डे नाईट स्वरूपामध्ये खेळवल्या जातात, त्या सर्व स्पर्धांची चर्चा होते, परंतु ही स्पर्धा काहीतरी वेगळीच आहे. महाराष्ट्राची खाद्य संस्कृती असलेली पुरणपोळी पहिल्यांदाच या स्पर्धेच्या माध्यमातून चविष्ट अशी चाखायला मिळते. हे प्रेम आहे माथेरान वासियांचं. आल्या आल्या केलेला सन्मान असेल, एक गुलाबाचं फूल हातामध्ये देऊन, आणि ही संस्कृती सातत्याने माथेरान वासियांच्या माध्यमातून जपली गेली आहे. तर मंडप डेकोरेटर्सचे प्रतिनिधी लेफ्ट हँड साइडला जे फोकस आहेत तर ते आपल्याला बंद करायचे आहेत, त्याच्यामुळे सामना थांबलाय. मंडप डेकोरेटर्सचे प्रतिनिधी आपण कुठे असाल तर लवकरात लवकर या लेफ्ट हँड साइडला जो मुख्य व्यासपीठ आहे त्याच्या बाजूचा जो फोकस आहे तो आपल्याला बंद करायचा आहे, त्याच्यामुळे सामना थांबवण्यात आलाय. नवाब मलिक. माथेरानची क्रिकेट स्पर्धा 81,000 रुपयाचं रोख पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहे. सौजन्य आपल्याला लाभले भगवान शेठ चंचे साहेब, माजी सरपंच, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी. ट्रॉफीचं सौजन्य आपल्याला लाभले अजयजी सावंत, विभाग प्रमुख जुईनगर. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 41,000 रुपये रोख व आकर्षक माथेरान चषक सौजन्य लाभले अमोलजी सावंत. ट्रॉफीचं सौजन्य स्वर्गीय चंद्रकांत मोरे यांच्या स्मरणार्थ श्रीकांतजी मोरे यांच्या वतीने. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 21,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी विशाल राणे ठाणे यांच्या वतीने हे पारितोषिक आपल्याला लाभले. मॅन ऑफ द सिरीज स्थानिक खेळाडू असेल निजामबाई महापुळे महाबळेश्वरचे आहेत, प्रसिद्ध उद्योजक, यांच्या वतीने 11,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी देऊन त्याचा सन्मान होईल. उत्कृष्ट फलंदाज स्थानिक खेळाडू 5,000 रुपये रोख केदार प्रवीण चौगुले यांच्या वतीने हे सौजन्य लाभले. उत्कृष्ट गोलंदाज 5,000 रुपये रोख विकास सानप कल्याण यांच्या वतीने हे सौजन्य लाभले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्थानिक खेळाडू 5,000 रुपये रोख व ट्रॉफी नरेशजी खडके आशाची पट्टी यांच्या वतीने हे पारितोषिक हे सौजन्य आम्हाला लाभले. मॅन ऑफ द सिरीज आयकॉन खेळाडू स्वर्गीय विश्वनाथजी सावंत यांच्या स्मरणार्थ नवीन आणि नितीनजी सावंत यांच्या माध्यमातून हे सौजन्य लाभले. प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाते. परेश सुर्वे माथेरान यांच्या वतीने हे सौजन्य लाभले. शो मॅच विजयी संघाला 11,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी कर्जत द नेरळ आणि द महाबळेश्वर या सामन्यामध्ये शकील शेख अहमद पटेल माथेरान नगर परिषदचे माजी नगरसेवक यांच्या वतीने हे पारितोषिक हे सौजन्य आम्हाला लाभले. यूट्यूब LED स्क्रीन कॅमेरा हे सौजन्य नरेश काळे यांच्या वतीने आम्हाला लाभले. लकी ड्रॉ महिला व युवतींसाठी रोज आपण पाहतोय पैठणी आहेत. 3 महिलांसाठी प्रत्येक दिवशी ड्रेस पीस, युवतींसाठी ऋतुजाजी प्रधान यांच्या वतीने हे आम्हाला सौजन्य लाभले. अंतिम विजेत्या संघाला महाबळेश्वर येथे फ्री स्टे दिला जाणार आहे. फहीमबाई कुरेशी, JK हॉटेल महाबळेश्वर यांचं मनपूर्वक आभार. अशा अनेक पारितोषिक या महाबळेश्वर माफ करा या माथेरान चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि एक शो मॅच देखील आहे, ज्या शो मॅचची चर्चा आपण सातत्याने करत असतो. ही शो मॅच देखील या वर्षी या माथेरान चषकामध्ये रंगणार आहे. पुन्हा एकदा सामन्याला आता सुरुवात होणार आहे. दोन्हीही फलंदाज सज्ज आहेत. सामना पुन्हा एकदा रंगेल. पहिलं षटक अप्रतिमरित्या हाताळलं. गोलंदाज होता किरण पवार. दुसरं षटक गोलंदाजीसाठी बिलाल राजपूत. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 18. बिनबाद गौरव 11ची. खूपच चांगलं दृश्य टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून टेलिकास्ट केलं जात आहे या स्पर्धेचं माथेरान चषक पर्व 7. यावेळेला ऑन साइडला दिशा दिली आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतात. 1 रन पूर्ण होते. दुसरा रनचा प्रयत्न इथे चालवला मिड विकेट वरून आणि खूप चांगला थ्रो
नरेशच्या माध्यमातून तोपर्यंत 2 धावा. टाळ्यांचा हलकासा गजर पाहायला मिळतो. याचं कारण आहे माथेरानचे हे प्रत्येक प्रेक्षक जे येतात दर्दी प्रेक्षक आहेत, गर्दी त्याचमुळे होत असताना दिसते. टाळ्या वाजवतात. स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन दिलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून आणि नेहमीच त्यांच्या नावाची चर्चा होत असते या माथेरान चषकाच्या दरम्यान. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला दिशा दिली आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक धावतोय. दुसरा रनचा प्रयत्न होतोय आणि त्यामध्ये यश मिळतंय. पहा रनिंग बिटवीन द विकेट किती वेगाने दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ पाहायला मिळालं आणि याला म्हटलं जातं हिंदीमध्ये आखो ही आखो में इशारा. दोन्ही खेळाडूने लगेच इशारे केले आणि लगेचच दुसरी धाव देखील पूर्ण केली. या डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 22. प्रोजेक्टेड स्कोरवर नजर टाकली तर रन पाहायला मिळतात 47. असाच खेळ जर केला तर गौरव इलेव्हनने. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट. व्हॉट अ शॉट. बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार चौकार. चौकाराच्या पद्धतीने टीमची धावसंख्या 26-13 ची सरासरी गाठण्यामध्ये यश मिळालंय गौरव इलेव्हन या संघाला रिया इलेव्हनच्या विरुद्ध खेळत असताना. 2 मातब्बर आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत तर टीम रिया इलेव्हन मध्ये नशीब आजमावताना दिसतील. गौरव इलेव्हनने मात्र स्टार्ट खूप चांगली दिली आहे. दोन्ही फलंदाजांनी रन केलेले आहेत. आरिफ शेख आयकॉन खेळाडू. आरफ शेख आहे एक मातब्बर खेळाडू बदलापूर परिसरातला. बॅटची कडा घेतली. बॉल मागे चाललाय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॉल सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल आतमध्ये अडवला जाईल का हा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर नाही. चौकार. वर चर्चा आता 2 दिवसामध्ये इथे नक्की केली जाईल आणि पहा अशा पद्धतीने अगदी डोंगरामध्ये वसलेलं महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण म्हणजेच माथेरान. स्वच्छतेच्या बाबतीत सुंदर असं शहर म्हणजेच माथेरान. प्रदूषण विरहित शहर म्हणजेच माथेरान आणि याच माथेरान क्रीडा नगरीमध्ये रंगताना दिसतोय हा माथेरान चषक. वीर हुतात्मा विठ्ठलराव उर्फ भाई कोतवाल क्रीडा संकुल तुम्ही पाहत होता आपल्या स्क्रीनवर. गती कमी केली. पुल केलाय. सक्सेसफुल. पॉवरफुल. ब्युटिफुल. बॉल सीमा पार. षटकार. एकोणचाळीस धावा फलकावर लागल्यात. आरब शेखच्या बॅट मधून आतापर्यंत 20 धावा आणि त्याचा साथी खेळाडू अनिकेत आखाड्याच्या बॅट मधून 18 धावा. दोन्ही फलंदाज खूप चांगला खेळ दाखवत असताना 39 रन नाबाद. सलामीची जोडी खूप चांगली पार्टनरशिप इथे रंगवत असताना आरबचा पूल. फुल टॉस होता. हा बीमर आहे. पंचांनी घोषित केलाय. हुक केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. नो बॉल आणि त्यावर रन मिळतील 6. षटकार.
माथेरान चषकामध्ये चांगली गोलंदाजी करणारा सुनील भस्मा इथे कुठेतरी मोठी चूक करतोय. 2 बॅक टू बॅक षटकार त्याच्या विरुद्ध आलेत आणि प्रोजेक्टेड स्कोर मगाशी 47 होता, आता तो 70च्या आसपास चाललाय. याचं कारण आहे आरब शेखच्या बॅट मधून 260च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी सुरू आहे. फुल टॉस आणि या वेळेला बॉलला हवेत पाठवलंय. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे बिना तिकीट हवाई यात्रा, बॉल सीमा पार, षटकार. काय फलंदाजी आहे. अर्धशतक पूर्ण झालंय गौरव इलेव्हन या संघाचं. रिया इलेव्हनच्या विरुद्ध तडाके बंद बॅटिंग इथे करत असताना दोन्ही बॅटर आरब शेखचं त्यामध्ये सर्वाधिक योगदान. यावेळेला ऑन साइडला दिशा दिली आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉल चाललाय. 2 क्षेत्ररक्षक धावतात बॉलच्या मागे. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं बिलाल राजपूत कडून आणि इथे थ्रो चांगला आहे. पाहूया पंच काय सांगतायत. नॉट आउटचा इशारा कदाचित पंचांच्या माध्यमातून आला. tenniscricket.in वर टेलिकास्ट केलं जातं या स्पर्धेचं. खूपच चांगलं टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून सर्व कॅमेरामॅन अगदी डोळ्यात तेल घालून टेलिकास्ट करत असताना आणि अखेर पंचांचा निर्णय आला नॉट आउटचा. 2 धावा ऍड होतील फलंदाजाच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 54. तिसरं षटक सुरू असताना सरासरी वाढते, झपाट्याने वाढते. 18च्या सरासरीने सध्या बॅटिंग सुरू आहे. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे गौरव इलेव्हन साठी. अनिकेत आखाडेच्या विरुद्ध आरब शेख हे 2 बॅटर मैदानामध्ये खेळण्यासाठी. सुनील भस्माचं हे षटक किती महाग ठरले पहा. 28 धावा लूट केली अक्षरशः धावांची दोन्ही बॅटरने या ओव्हरच्या दरम्यान. सुनील भस्माच्या विरुद्ध तडाके बंद खेळ, लाजवाब इनिंग इथे पेश करत असताना बॅटर आरब शेख जो बदलापूर परिसरातील खेळाडू आहे. अनिकेत आखाड्याच्या बरोबरीने खेळत असताना 54 धावा फलकावर. तिसरं षटक मार्गस्थ. शेवटचा बॉल सुनील भस्माचा. लास्ट बॉल या ओव्हरचा फेस करताना दिसेल आरफ. बीट केलंय बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 54. क्या बात आहे. थँक्यू रॉनी. यानंतर जो सामना होतोय दोन्ही कर्णधारांनी याची नोंद घ्यावी. नंदू इलेव्हन आणि विक्रांत दोन्ही संघ कर्णधार. नंदू इलेव्हन आणि विक्रांत दोन्ही संघ कर्णधार. 4 षटकांच्या मध्यंतरामध्ये आपण टॉप बॉक्स कडे प्रयाण करावं नाणेफेकीसाठी ही आपल्याला सूचना. Go to the commentary box, please. लेफ्ट मोर द विकेट ड्राईव्ह करत असताना या वेळेला बॉल चाललाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षण होत आहे तोपर्यंत एकच धाव मिळेल. या सिंगलच्या जोरावर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 55. ओम शिंदे आता गोलंदाजीसाठी आलाय शेवटचा षटक टाकण्यासाठी. आरब शेख जो खेळतोय 34 धावांवर. 7 चेंडूमध्ये 19 धावांची खेळी साकारली अनिकेत आखाडेने. शेवटचं षटक सध्या मार्गस्थ. मॅच नंबर 8. मॅच नंबर 8 8वा सामना तुमच्या समोर रंगत असताना या माथेरान चषकातला 81,000 रुपयासाठी ही चढाओढ असेल. परंतु हा करंडक मानाचा करंडक मानला जातो. माथेरान नगरीचा महोत्सव मानला जातो. एक जत्रेचं स्वरूप प्राप्त होतं. मगाशी चंदू शेट्टी सरांनी उल्लेख केला की सर्वाधिक जास्त मोठ्या संख्येने माता भगिनी ही स्पर्धा पाहण्यासाठी येतात आणि हो आवर्जून उल्लेख व्हायलाच पाहिजे कारण अशी एकमात्र स्पर्धा आहे जिथे सर्वाधिक मोठ्या संख्येने महिलांचं प्रेम क्रिकेटवर पाहायला मिळतं. मोठ्या संख्येने त्या उपस्थित राहतात आणि त्याचमुळे चर्चेमध्ये असते ही स्पर्धा. पैठणीचा कार्यक्रम इथे असतो. त्याचबरोबर आपण पाहतो युवतींसाठी
ड्रेस पीसेसचं वाटप होतं आणि त्याच्यासाठी बंटी देसाई सर मध्ये मध्ये नक्कीच तो कार्यक्रम इथे संपन्न करतील येणाऱ्या 2 दिवसामध्ये. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर खूपच मोठा महासंग्राम या 7व्या पर्वामध्ये तुम्ही पाहणार आहात. शॉर्ट बॉल होता, टर्न केलाय बॉलला, यावेळेला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. इट्स आउट ऑफ द पार्क. यू जेट 6. बॅटिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते 14 चेंडूमध्ये 40 धावा. अर्धशतकाच्या दिशेने तो वाटचाल करताना दिसतो. इथे अर्धशतक त्याच्या बॅट मधून येईल का, हे दुसरं अर्धशतक देखील ठरू शकतं. पाहूया ते अर्धशतक इथे ठोकेल का फलंदाज आरब शेख. प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांचं एक वाक्य मला अजूनही आठवतं, यशामध्ये आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते. यश काय असतं ते आता सध्या बॅटिंग मध्ये पाहायला मिळते आरब शेखच्या बॅटिंगद्वारे. स्विच हिट खेळलाय, बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 बाउंस सीमारेषा पार, चौकार. किरण पवार आहे तुमच्याकडे, बिलाल राजपूत आहे, तर आमच्याकडे आरब शेख आहे. अगदी इथून जवळच असलेलं बदलापूर शहर, त्या परिसरातील खेळाडू 15 चेंडूमध्ये 44 धावांची नेत्रदीपक खेळी आमच्याकडे अनिकेत आखाडे आहे. या क्रिकेटच्या आखाड्यामध्ये अनिकेत आखाडे देखील खूप चांगली फलंदाजी करत असताना त्याला चांगली साथ देतोय या मॅच मध्ये आरब शेखच्या त्या खेळाला. रन झालेले आहेत 65, 65 विदाउट लॉस. सर्वात मोठी भागीदारी पहिल्या विकेटसाठी मागील 7 मॅचच्या तुलनेमध्ये. एक अर्धशतक आले या स्पर्धेमध्ये, ते बंटीने ठोकलेलं होतं. बंटी पटेलने ते अर्धशतक ठोकलंय. बंटी पटेल, मॅन फ्रॉम गुजरात, गुजरात की खुशबू, आणि त्याच्या बॅट मधून ते अर्धशतक आलं. त्याने रन केल्या होत्या त्या मॅच मध्ये 15 चेंडूमध्ये 61, त्याच्यामध्ये षटकार ठोकले होते त्याने 6. तर पाहूया त्या अर्धशतकाची पुनरावृत्ती इथे केली जाईल का. 44 धावांची खेळी आतापर्यंत साकारलेली आहे आरब शेखने. 15 बॉल त्याने देखील फेस केलेले आहेत. अजूनही ओम शिंदेचे 3 चेंडू शिल्लक आहेत. रन झालेले आहेत 65, प्रोजेक्टेड स्कोर 70 दिसतोय, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त होतील. चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय, लॉफ्ट केलाय, लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे आणि आरबच्या बॅट मधून हा येतोय षटकार सीमा पार आणि अर्ध. म्हणतात ना, झुकायचं की झुकवायचं हे वेळीत लक्षात आलं पाहिजे. इथे झुकेगा नाही साला हे सांगत असताना आरब या मॅच मध्ये चांगली बॅटिंग इथे करत असताना अर्धशतक ठोकले त्याने 16 चेंडूचा सामना करत असताना. व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. दुसरं अर्धशतक या स्पर्धेचं 72 धावा फलकावर आहेत. बिनबाद. स्लोअर वन होता, गती कमी केली, फ्लाइट दिली होती, ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, मागे जातोय बॉल, विकेट कीपरने बॉल अडवलाय. आता इथे रनआउट होईल आरब शेख आणि तसंच चित्र आहे. फलंदाज बाद होतोय, परंतु बॅटिंग आवडली असेल आरब शेखची तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अप्रतिम अर्धशतक त्याच्या बॅट मधून या स्पर्धेतलं हे दुसरं अर्धशतक. अभिवादन स्वीकारायचं बॅट वर करून आरब. वेल प्लेड. मॅन फ्रॉम हरियाणा हा देखील खेळाडू तेवढाच मातब्बर आहे, तेवढाच चिवट खेळाडू आहे. आता तो मैदानामध्ये गेलाय, परंतु त्याला बॉल फेस करायला मिळेल का.
बॉल मागे चाललाय, पंचांचा इशारा हा वाईट बॉल आहे. अवंतरच्या स्वरूपामध्ये रन मिळताना दिसेल. रन झालेले आहेत 74 माफ करा 74 धावा. शेवटचा बॉल शिल्लक. गती कमी केली, खोलवर टप्प्याचा बॉल मागे चाललाय, तोपर्यंत एक रन इथे पूर्ण केली जाईल. एक धाव मिळताना दिसेल. 22चा इशारा इथे पंच घोषित करत असताना 75 धावा झाल्या. 76 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. जाऊया टॉस बॉक्स मध्ये. तिथे बंटी सर उपस्थित आहेत 2 कॅप्टनसह. धन्यवाद कुणाल सर. आणि मोठा डोंगर रचला आहे, परंतु आपण वळूया टॉप बॉक्सकडे. मी नंदू 11 आणि विक्रांत या दोन्ही संघ कर्णधार लक्षात ठेवा. आमचा पुकारा घेऊन आपण ताबडतोब टॉप बॉक्सकडे यावं. कृपया वेळ घेऊ नये. विक्रांत संघाचे कर्णधार दाखल झाले टॉप बॉक्समध्ये. आपण पाहू शकता प्रसादभाई सावंत स्वतः इथे उपस्थित आहेत. अजय गायकवाडजी पत्रकार, आमचे मित्र, आणि खास आम्हाला जे चॅनल सपोर्टर्स आहेत, महाराष्ट्र न्यूज 24चे पत्रकार, त्यांचं इथे हार्दिक अभिनंदन आणि स्वागत. माजी शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे अनिल जैन साहेब यांची उपस्थिती आहे. नेरळचे सन्माननीय, त्यांनी व्यासपीठावरून जर आमच्या टॉप बॉक्सिंग यावं. अभिमानाचं नवं पर्व बरं का, महाराष्ट्र 24, आपलं हार्दिक स्वागत आहे. जैन साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण या स्पर्धेला उपस्थिती लावली त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद, आपण इथे आलात आणि ज्या स्पर्धेची शो वाढवली, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आपण टॉस एंडकडे वळूया. नंदू 11 आणि विक्रांत दोन्ही संघ. मला नंदू 11चा हा पहिला सामना आहे. आपण आपल्या टी शर्ट्स मध्येच नेहमी टॉस बॉक्स कडे यावं. नंदू 11 आपण लवकर या. नाणेफेकीचा कौल करतील. आज मान मिळतोय तो सलीम मुजावर यांना मी विनंती करेन, त्यांच्याबद्दल आम्ही ओळख करून देऊच. आपली नाणेफेक केली जाते. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. द टॉस इज ऑन, लेट्स यूज द टॉस का बॉस. काटाचा पुकारा केलाय आणि काटा येतोय. नंदू 11 नाणेफेक जिंकता, काय स्वीकारताय? आम्ही बॅटिंग करतोय सर फर्स्ट. शुभेच्छा. आपल्याला काय वाटतं, नवीन आयकॉन कोण आहे? सुशांत मोकल आणि किरण, आणि आम्ही ह्याला 30-40 रनमध्ये थांबू. अरे वा, अभिनंदन. जास्त मी इंटरव्ह्यू घेत नाहीये कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. 2 मिनिटाची वेळ आपल्याकडे. आणि मी खास ओळख करून देतो कॅमेरामन, आता कॅमेरा नीट ठेवा. महाराष्ट्राची खाद्य संस्कृती आणि माथेरानची खाद्य संस्कृती याचं प्रतीक म्हणजे पुरणपोळी. इथे जी पुरणपोळी दिली जाते ती प्रत्येक मान्यवरांचं आदरातिथ्य पुरणपोळीने. ही पहा ती पुरणपोळी, याची चवच न्यारी, स्वाद प्रेमाचा आणि चव आपुलकीची. ही पुरणपोळी सलीम मुजावर साहेब यांच्याकडून दिली जाते. आणि खास करून प्रसादभाई सावंत यांचे कट्टर समर्थक. काय वाटतं, ही पुरणपोळी देण्यामागचं आणि एवढं गोड तोंड करण्यामागचं कारण काय सलीमभाई? हॅलो, हेमा वहिनी आणि कदम वहिनींची फार मेहनत आहे या पुरणपोळीमध्ये. आणि आम्ही माथेरानच्या लोकांना पुरणपोळीचा स्वाद आणि प्रसादभाईच्या माध्यमातून आनंद व्यक्त करत देत असतो. माथेरानच्या लोकांसाठी एक पर्वणी आहे. खरंच ही पुरणपोळी पहा, याची स्वाद काय, चव काय. लांबूनच तुम्ही जर कॅमेरामधून पाहत असाल तर तोंडाला पाणी सुटेल. छोटा आकार, पण याच्या मागची जी गोडी आहे, जी चव आहे, जी लज्जत आहे, ही लज्जतच काहीतरी वेगळी. हा, खरंच धन्यवाद सलीमभाई. असंच प्रेम आणि ऋणांमध्ये कायम राहावा आणि चव आणि आपुलकी अशीच वाढत राहावी. वळूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे, जिथे कुणाल दाते सज्ज आहेत. ओव्हर टू द कुणाल दाते सर. खूप खूप धन्यवाद बंटीजी देसाई. यस, संपार सिग्नल, मॅच स्टार्ट. आता मला वाटतं शार्पी थोडासा त्रास देत आहे. शार्पी थोडेसे बंद करा कारण मॅचला आता सुरुवात होते.
तर सुरुवात होईल या सामन्याला, जिथे लक्ष आहे 76 धावांचा पाठलाग करायचा आहे रिया 11 या टीमला. गौरव 11च्या विरुद्ध खेळत असताना 76 रनचं लक्ष आणि त्याच्या समोर सलामीची जोडी मैदानामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. किरण पवार आणि बिलाल राजपूत. पहिलं षटक, शॉर्ट बॉल अवे फ्रॉम द बॉडी, कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, बीट करून बॉल गेला विकेट कीपरच्या हातामध्ये आणि हा डॉट बॉल येतोय. पहिलं षटक टाकत असताना सोहम सिंग हरियाणा वरून ही स्पर्धा खेळण्यासाठी इथे दाखल झालाय. मी मगाशीच उल्लेख केला, कोणी गुजरात वरून येईल, कोणी मध्य प्रदेश मधून येईल, कोणी हरियाणा मधून येईल, कोणी दिल्ली मधून येईल, कारण ही माथेरानची ट्रॉफी आहे. यावेळेला मागे जातोय बॉल, लॉंग लेगला, क्षेत्ररक्षक नाहीये, पॉवर प्ले सुरू आहे, त्याचा फायदा मिळेल किरण पवारला. किरण पवारच्या बॅट मधून पॉवर आणि हा चौकार. मुग्ध करणारे संगीत डीजे रॉनी, आणि डीजे रॉनी असल्यानंतर क्रिकेटची पर्वणीने त्याच्यानंतर डीजेच्या तालावर थिरकायला लावेलच, याच्यामध्ये शंका नाही. 4 धावा फलकावर, चौकाराने खातं उघडलं किरण पवारचं. टीम रिया 11चं या वर्षी या हंगामामध्ये 28 अर्धशतक ज्या खेळाडूने ठोकलेले आहेत. अर्धशतकांचा राजा नेहमीच आपण थॉमस डायसचा उल्लेख करतो, परंतु सध्या महाराष्ट्र क्रिकेट बरोबरच जे भारतातलं क्रिकेट गाजवलेलं आहे त्याच्यामध्ये किरण पवारचं देखील नाव आहे. 28 अर्धशतक त्याच्या नावावर आहेत या हंगामामध्ये. चांगली बॅटिंग करतोय, चांगल्या टच मध्ये. यावेळेला दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये जातो आणि इथे तो डॉट बॉल. मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला लक्षात घ्या, काही खेळाडू आणि त्याचबरोबर काही प्रेक्षक बसलेले आहेत. तर तो महिलांसाठी राखीव कक्ष आहे. तुम्हाला कळकळीची विनंती, नम्रतेचं आव्हान आम्ही करतोय, कळकळीची विनंती करतोय, तिथे फक्त महिला विराजमान होतील. तुम्हाला सर्वांना विनंती आहे, मुख्य व्यासपीठ आहे त्याच्या डाव्या बाजूला जो कक्ष आहे तो खेळाडूंसाठी नाही. आणि इथे मात्र फलंदाज रनआउट होतोय, महत्वाची विकेट मिळते टीम गौरव 11ला. फलंदाज आउट झालाय बिलाल राजपूत. खेळ संपलाय, फक्त 4 धावा. सोहम सिंग वेगळ्याच अंदाजामध्ये गोलंदाजी करतोय. हरियाणा ते माथेरान हे अंतर मी कापलंय इथे सांगत असताना त्याची गोलंदाजी उंची खूप चांगली आहे. गेले कित्येक वर्ष ऑस्ट्रेलियात देखील तो वास्तव्याला होता. ऑस्ट्रेलियामध्ये त्याने शिक्षण घेतलंय, तिथे देखील त्याने काम केलंय, तिथे देखील क्रिकेट खेळलाय. महाराष्ट्रामध्ये देखील सातत्याने तो क्रिकेट खेळण्यासाठी येत असतो असा सोहम सिंग. यावेळेला खूप चांगला फटका थ्रू दी कव्हर. व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द नाईट. बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. विवेकभाई चौधरी यांचं देखील इथे आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. संतोषजी चौधरी आपलं सहर्ष स्वागत. सीताराम कुंभार आपलं सहर्ष स्वागत. अशफाक बडाने आपलं देखील सहर्ष स्वागत.
माथेरान चषक तुम्ही पाहता ऐकू ग्राफिक्सच्या माध्यमातून खूप चांगले ग्राफिक्स या स्पर्धेच्या माध्यमातून IQ ग्राफिक्स. कुलदीप जाधव देखील आलेले आहेत, त्यांचं स्वागत. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा फलकावर आहेत. किरण पवार वैयक्तिक 14 धावांवर खेळतोय. मी मगाशीच उल्लेख केला, सध्या या खेळाडूने 28 अर्धशतक ठोकलेले आहेत. अर्धशतकांचा राजाच म्हणावं लागेल या खेळाडूला. भन्नाट फॉर्म मध्ये आहे, चांगल्या टच मध्ये आहे. गेला 1 महिना कोलकाताचं क्रिकेट त्याने गाजवलं. तिथून प्रस्थान करत असताना कालच तो मुंबईमध्ये दाखल झाला आणि तिथून थेट माथेरान नगरी त्याने गाठली आहे. म्हणजे किती प्रवास हे सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटचे खेळाडू करत असतात. कधी कोलकात्यात तर कधी मुंबईत तर कधी माथेरानमध्ये यांना तुम्ही पाहता. या मागचे कष्ट अपार आहेत, त्याचमुळे मेहनतीच्या जोरावर त्यांना यश संपादित होतं. हे आमचे सर्वच मान्यवर, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. प्रसाद भाई मित्र परिवाराच्या वतीने, त्याचबरोबर गोल्डन स्टार क्रिकेट संघाच्या वतीने या माथेरान चषकामध्ये षटक क्रमांक पहिले इथे संपले. पहिल्या षटकानंतर 14 धावा आहेत. एक फलंदाज बाद. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आलाय आरब शेख. दोन्ही आयकॉन खेळाडू गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. आरब शेखने अर्धशतक ठोकलं पहिल्या डावामध्ये आणि त्याच्याच अर्धशतकाच्या जोरावर एवढी मोठी धावसंख्या उभारली गेली. परंतु किरण पवार जोपर्यंत मैदानामध्ये आहेत त्याच्यावर सर्वांच्या नजरा असतील. सुनील भस्मा गोलंदाजीमध्ये अपयश आलं, आता मात्र ते धुवून काढायचं आहे त्याच्या बॅटिंगच्या जोरावर. तो पाहूया तशी बॅटिंग करेल का, कारण सुनील भस्माने पहिल्या डावामध्ये रन खर्च केले होते त्याच्या ओव्हरच्या दरम्यान 28. फुलटॉस बॉल जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, असं वाटलं की खेळ ठोकले चू मध्ये, कारण सरळ बॉल जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. रन मिळणार नाही, डॉट बॉल आलाय. आरब शेख याच्यासाठी जाणला जातो. आरब शेख कडे व्हेरिएशन खूप चांगलं आहे. लेदर क्रिकेट खूप चांगला खेळताना दिसतो. बॉल वळवण्याची क्षमता आहे, वेगाने टाकण्याची क्षमता आहे, परंतु सध्या सुनील भस्माला रोखलंय. हा देखील बॉल पिच होता. ड्राईव्ह करत असताना चांगला कव्हर ड्राईव्ह इथे दाखवलाय. क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हर पर्यंत लॉंग ऑफ वरून धावत जाऊन बॉल अडवला जाईल तोपर्यंत सिंगल मिळते. एकच रन. किरण पवारला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला आणावं लागेल. या मॅच मध्ये 76 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. अशा परिस्थितीमध्ये एकूण 1 रन महत्वाची आहे. इथे सामना सोडताना दिसणार नाही रिया 11चा संघ, कारण गौरव 11 टीम कडे गोलंदाजीचा तोफखाना आहे. कारण दोन्ही गोलंदाज, एक हरियाणाचा गोलंदाज पहिलं षटक टाकून गेला सोहम सिंग, त्याने 14 धावा खर्च केल्या. आरब शेख जो बदलापूरचा खेळाडू आहे तो आता गोलंदाजी करतोय दुसऱ्या ओव्हरमध्ये. तुम्ही पाहताय माथेरान चषक, आजचा पहिला दिवस रात्रीचा खेळ या स्पर्धेचा. 2 दिवस अक्षरशः पर्वणी असेल तमाम महाराष्ट्रातील प्रेक्षकांना या स्पर्धेच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव करत असताना ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेट आणि एक लॉंग ऑन, असे 4 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत आणि एक कव्हर्स आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे फलंदाज किरण पवार साठी. आरफचा फुल टॉस टर्न केला त्याने, स्क्वेअर लेगला डीप मध्ये स्क्वेअर लेग ठेवला आणि खराब क्षेत्ररक्षण, बॉल सीमा पार आणि हा येतोय किरण पवारच्या बॅट मधून पॉवरफुल चौकार. जोरावर सध्या चांगली फलंदाजी. 28 अर्धशतक ठोकल्यानंतर माथेरान नगरीतलं क्रिकेट गाजवण्यासाठी किरण पवार आला. टीमची धावसंख्या 19. 19 लॉस ऑफ 1 विकेट. सुनील भस्मा 1 रनवर खेळतोय. आरब शेखचे या ओव्हरमध्ये 5 धावा, 3 चेंडू त्याने टाकलेले आहेत. आता किरण आक्रमक होईल का? आक्रमण तर करावंच लागणार आहे या मॅच मध्ये, कारण लक्ष मोठं आहे. पुढचा बॉल आरबचा, बॅकफुटला जाऊन कट केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवलाय, कव्हर पॉइंट मध्ये धावत जातोय तोपर्यंत 1 रन पूर्ण केली जाईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न किरण करतोय परंतु थांबवले सुनीलने. एकच धाव मिळताना दिसते. 20 धावा झाल्यात आता फलकावर. 4 बॉलचा खेळ संपलाय म्हणजे 10 चेंडूच्या समाप्तीनंतर 20 धावा फलकावर आहेत. 14 चेंडू आणि 56 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये असेल. प्रत्येक बॉलवर 4 ची सरासरी गाठणं गरजेचं आहे. 14 चेंडू आणि 56 धावा. अब तक 56. कुठला संघ कुठल्या टीमचा एन्काउंटर करेल आता या मॅच मध्ये हे पाहायचंय. 14 चेंडू आणि 56 रन. सुनील भस्मा स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला पुन्हा एकदा बीट करून बॉल जातोय. चांगल्या कटरचा वापर करत असताना गोलंदाज आरब शेख. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्या स्क्रीनवर. tenniscricket.in च्या माध्यमातून टेलिकास्ट केलं जातं या स्पर्धेचं. 13 चेंडू मध्ये आता 56 धावांची आवश्यकता असेल. चांगली गोलंदाजी.
आणखीन एक डॉट बॉल. खडे खडे जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नाहीये, त्याच्यामुळे पुन्हा एकदा एक डॉट बॉल येतोय. किरण पूर्णपणे निराश आहे या फलंदाजीवर. नॉन स्ट्रायकिंग एंड वरून फक्त आशाळभूत नजरेने तो पाहतोय. सलग 2 डॉट बॉल गेलेत, परंतु किरण या परिस्थितीमध्ये देखील रन करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये 56 धावांची आवश्यकता. एक छोटीशी टीम मीटिंग कॉल केली आहे, परंतु टीम मीटिंग घेण्याला आपल्याकडे वेळ नाहीये. 2 दिवस रात्रीमध्ये आपल्याला भरपूर सामने इथे कव्हर करायचे आहेत. पंचांनी देखील याच्यामध्ये लक्ष घालायचंय. खूप चांगली पंचांची भूमिका, खूप चांगली कामगिरी आमचे सर्वच पंच इथे पार पाडत असताना या स्पर्धेसाठी त्यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. या स्पर्धेमध्ये आमचे सर्वच पंच जितेंद्रजी वैती, अशोक पवार, आशिष मोकाशी आणि बहिरे सर खूप चांगली पंचांची भूमिका सातत्याने पार पाडताना दिसतील. मनोज बेहरे हे पंच आहेत. ठाण्याचे हे सर्वच पंच. आशोपाल संघटनेचे अध्यक्ष आशाताई कदम यांचे इथे आगमन होते. आपलं सहर्ष स्वागत. सुस्वागतम आशाताई कदम. तर 2 ओव्हरचा खेळ संपला. 20 धावा आणि आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 56 हे समीकरण आहे. मॅच मध्ये किरण पवार सध्या स्ट्रायकिंग एंडला. सावळे गावचा हा सितारा मैदानामध्ये कसा खेळ करेल. 19 धावा त्याच्या आहेत. 20 पैकी 8 चेंडू त्याने फेस केले. सोहमचा खरपूस समाचार घेतला. आता गोलंदाज यावेळेला फटका हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने किरण पवारच्या बॅट मधून ऑन दी अप चौकार. पवारच्या बॅट मधून टीमची धावसंख्या 24 धावा. 76 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. रिक्वायर रन रेट 28.36. अशा परिस्थितीमध्ये वेगाने धावा करणं गरजेचंच आहे. किरण पवार याच्याकडे ती क्षमता आहे. सुशांत मोकळ जिथे कुठे असाल आपल्या टीम बरोबर संपर्क साधायचा आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला. 24 धावा फलकावर आहेत. एक फलंदाज बाद. षटक क्रमांक 3. तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली आहे. चौकाराने विजय आखाडे भव्य स्वागत या आखाड्यामध्ये क्रिकेटच्या. परंतु इथे बॅट आणि बॉल याचं युद्ध असतं. दंड थोपाटले दोन्हीही खेळाडूंनी. पुढचा बॉल अक्षरशः पुढे टाकलेला होता, परंतु बॅटच्या खाली लागलाय. रन मिळणार नाही. हे स्थानिक खेळाडू देखील खूपच चांगला दमखम दाखवताना दिसतात. मागच्याच मॅच मध्ये थॉमस डायसला LBW केलं होतं एका गोलंदाजाने. अप्रतिम गोलंदाजी त्याने देखील केली. म्हणजेच या स्पर्धेमध्ये स्थानिक खेळाडूंना कमी लेखून चालणार नाही. आणि तो गोलंदाज होता हर्ष शिंदे. त्याची ड्रीम विकेट असेल. कदाचित त्याला जर कोणी विचारलं तर तो नेहमी सांगेल की हो, मी थॉमस डायसला आउट केलं होतं माथेरान चषकामध्ये. यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी कट करण्याचा प्रयत्न होता. भरपूर बाहेर टाकलाय बॉल. पंचांचा इशारा आहे तो हा वाईड बॉल असेल. आमचे सर्वच पंच डोळ्यात तेल घालून अक्षरशः सर्वाधिक कठीण जॉब त्यांचा असतो. आणि ते सर्वच पंच जितेंद्रजी वैती, अशोक पवार, आशिष मोकाशी आणि मनोज बहिरे हे सर्वच पंच खूप चांगली कामगिरी पार पाडतात. ठाण्याचे हे सर्वच पंच आहेत. त्यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी. टीमची धावसंख्या 25/25. 76 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. स्ट्रायकिंग एंडला किरण पवार. यावेळेला बीट केलंय किरणला. आणखीन एक चांगला बॉल इथे टाकत असताना विजय आखाडे तो देखील सांगतोय स्वागत आहे किरण तुमचं आमच्या माथेरान नगरीमध्ये. आम्ही देखील कमी नाही आहोत. आम्ही देखील या क्रीडांगणावर अनेक वर्ष सातत्याने खेळतोय. आम्ही देखील इथले चांगले खेळाडू आहोत. आणि इथे आणखीन एक डॉट बॉल हाताळलाय विजय आखाडेने. किरण पवारला थोडंसं शांत ठेवलंय, परंतु किरण पवार किती वेळ शांत राहील, तो उत्तर देईल का हे पाहायचंय. यावेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. आणखीन अलॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल होत असताना मिड विकेटला क्षेत्ररक्षण चांगलं होतंय सोहम सिंग कडून. आणि तोपर्यंत फक्त एकच धाव मिळताना दिसते किरणला. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर पुढे जाते. रन झालेले आहेत स्कोअरबोर्डवर आतापर्यंत 26. 26 धावा. आता रन करायचे आहेत. 8 चेंडू मध्ये 50 रन. 8 बॉल आणि 50 धावा. हे समीकरण मॅच पासून दूर चाललाय रिया 11चा संघ. त्याचं कारण आहे दबाव टाकलाय सर्वच गोलंदाजांनी.
यावेळेला कट करण्याचा प्रयत्न पॉइंट आणि गलीच्या दरम्यान क्षेत्ररक्षकाकडून होते चूक. तिथे फक्त सुनील भस्माला एकच रन मिळेल. हा दबाव पहा, सुनील भस्माने 5 चेंडू फेस केलेत, फक्त 2 धावा. 12 चेंडूमध्ये 24 धावा केल्यात. किरण पवारने स्ट्राईक रेट होता 200चा, परंतु पहिल्या डावामध्ये अर्धशतक ठोकलं गेलं. ते आलं होतं आरब शेखच्या बॅट मधून आणि त्याच अर्धशतकाच्या जोरावर एवढी मोठी धावसंख्या उभारली गेली आणि त्याचमुळे थोडासा बॅकफुटला गेलाय संघ, हे म्हणायला हरकत नाहीये. विद्युत रोषणाईमध्ये, कृत्रिम प्रकाश झोतामध्ये ही स्पर्धा तुमच्या समोर रंगताना दिसते. माथेरान चषक तुम्ही पाहताय. यावेळेला पुन्हा एकदा टायमिंग जुळताना दिसत नाहीये किरण पवार. आणि इथे जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी विजय आखाडेकडून राहिली आहे त्याच्या विरोधामध्ये. हे चांगलं बॅटल रंगताना दिसलं. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात फक्त 28. आता 6 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता. विजयाने पराभवातलं अंतर किती कमी करता येईल याच्यासाठी प्रयत्न करायला हवा, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत भाकीत करणं मूर्खपणाचं, कारण एका षटकामध्ये 43 धावा देखील झालेल्या आहेत पावसाळी क्रिकेटमध्ये. तोपर्यंत ऐकूया रॉनी डीजेचं एक चांगलं संगीत. आणि 48 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये रिया 11 ला हा सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सज्ज होतोय किरण. यावेळेला किरणची दांडी गोल, महत्वाची विकेट पाहायला मिळाले. आतमध्ये येणारा बॉल ऑन साइडला खेळण्याचा मोह आवरता आलेला नाहीये. फसलाय फलंदाज किरण पवार. 25 धावांचं योगदान देऊन अखेर हा धक्का दिलाय गोलंदाज अनिकेत आखाडेने. किरण पवारची, कारण या चर्चा आता इथे रंगताना दिसणार आहेत माथेरान चषकाच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 28. कुणाल सर, ज्या पैठणीची वाट बघतोय आपण त्या पैठणीचे प्रायोजक रुजुता रत्नदीप प्रधान यांचं आगमन झालंय. आपलं स्वागत वहिनी. थोड्या वेळातच आता त्याचं वाटप होईल. आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद बंटी सर. 28 धावा फलकावर आहेत. चौथं षटक सध्या मार्गस्थ. बॅकफुटला पूर्णपणे रिया 11चा संघ. आहद आलाय. आहद महापुळे आणि सुनील भस्मा त्याच्या बरोबरीने आता खेळताना दिसतील. हे स्थानिक खेळाडू. लक्ष भरपूर मोठं आहे. फुलटॉस बॉल, इथे देखील रन मिळणार नाही. रनआउट होईल का बॅटर? हो, तसं झालंय. फलंदाज बाद.
मित्र, त्यांचा सर्व मित्र परिवार सातत्याने ते उपस्थित होत आहेत. या सर्वांचं या माथेरान नगरीमध्ये सहर्ष स्वागत. फटका चांगला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. बॉल 4 धावा मिळतील आणि हा चौकार. तर 32 धावा झाल्या. 4 फलंदाज इथे बाद झालेत आणि सामना देखील इथे संपलाय. 36 धावा करू शकलेल्या आहेत. प्रसादभाई सावंत यांना तुम्ही पाहताय आपल्या स्क्रीनवर. ह्या स्पर्धेचे जनक आहेत. नेहमी हसतमुख असा चेहरा, परंतु म्हटलं जातं दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस. या परिसरातील कार्यकुशल असं नेतृत्व. 75 धावा फलकावर लावल्या होत्या. 76 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. अपयश आलं फलंदाजीमध्ये आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट आरफ शेख ठरलाय, ज्याने 17 चेंडूमध्ये 51 धावांची खेळी केली आणि गोलंदाजीमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. तर आरफ शेख ठरला या मॅचचा हिरो. मुंतजिल डेकोरेटर्स नेरळचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो, ज्यांच्या माध्यमातून भव्य दिव्य सभा मंडप उभारला आणि संपूर्ण शामियाना त्यांच्या माध्यमातून उभारला गेला. मुंतजिल डेकोरेटर्स आपलं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर मनोहर आयरे यांचं मनपूर्वक आभार, कारण जनरेटर या मैदानावर आणणं, जनरेटर व्हॅन्स आणणं हे कठीण काम आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी इथे कठीण काम योग्य केलं. अक्षता इव्हेंटचे हर्षद परब आपलं देखील आभार. जाऊया बंटी देसाई सरांकडे. धन्यवाद कुणाल सर. आणि दोन्ही संघाचे जे आयकॉन आहेत आता झालेल्या, त्या आयकॉन काढून कृपया कॉमेंट्री बॉक्सकडे यावं. आपलं इथे स्वागत केलं जाईल. सन्माननीय बंडूजी क्षीरसागर, नेरळचे माजी उपशहर प्रमुख यांना विनंती, आपण कृपया टॉप बॉक्स यांकडे यावं. आणि मॅन ऑफ द मॅच of the last match prize goes to आराफ शेख. कॉंग्रॅच्युलेशन आराफ. गेल्या सामन्याचा, या झालेल्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार आराफ शेख याच्या झंझावती खेळीने, ज्यांनी दुसरं अर्धशतक या स्पर्धेचं साजरं केलं, तो आराफ शेख याला इथे पुरस्कृत करण्यात येईल. धन्यवाद आराफ. वेलकम सर. माजी कैदेतचे उपशहर प्रमुख रणजित क्षीरसागर यांचं इथे हार्दिक स्वागत.